गुड मॉर्निंग. मागच्या प्रकरणात आपण युनिट 1 मधील राज्यपालाचे अधिकार आणि कार्य यातील आपण राज्यपालाची नियुक्ती, राज्यपालाची पात्रता आणि राज्यपालाचा कार्यकाल, राज्यपालाची शपथविधी आणि वेतन हा भाग समजून घेतला. आज आपण राज्यपालाचे अधिकार आणि कार्य हा भाग पाहू. तर भारतीय संविधानात राज्यपालाला पुढील प्रमाणे काही अधिकार दिले आहेत. राज्यपालाला कार्यकारी अधिकार, कायदेविषयक अधिकार आणि आर्थिक अधिकार, न्यायविषयक अधिकार आणि विवेकाधीन अधिकार आणि काही इतर अधिकार दिलेले आहेत. यातील पहिलं पाहू आपण राज्यपालाचे कार्यकारी अधिकार. आता आपण मागच्या प्रकरणात पाहिलं आहे, मागच्या टॉपिक मध्ये, की भारतामध्ये आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये दोन शासन प्रमुख असतात. एक वास्तविक शासन प्रमुख असतो आणि एक नाममात्र असतो. ज्याप्रमाणे आपण केंद्रामध्ये संपूर्ण भारताचा शासन प्रमुख राष्ट्रपती असतो ना, राष्ट्रपतीच्या नावाने संपूर्ण भारताचा शासन कारभार चालत असतो. त्याच धर्तीवर म्हणजे त्याचप्रमाणे आपण प्रत्येक घटक राज्यामध्ये सुद्धा संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. घटक राज्याचा जो शासन प्रमुख असतो, ह्या घटक राज्याचा शासन प्रमुख हा राज्यपाल असतो आणि राज्यपालाच्याच नावाने संपूर्ण राज्याचा कारभार चालत असतो. तोच कार्यकारी प्रमुख असतो. परंतु हा कार्यकारी म्हणजे राज्यपाल हा कार्यकारी प्रमुख असला तरी तो नाममात्र असतो. वास्तविक राज्यपाल आपला सगळा जो शासन कारभार असतो, हा सगळा शासन कारभार त्या राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ या दुय्यम अधिकाऱ्यामार्फत तो चालवत असतो. म्हणजे दुय्यम अधिकारी हा जो शब्द वापरलाय, हा शब्द त्या राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्यासाठी वापरलेला आहे. तर राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ आणि एक मुख्यमंत्री असतो. म्हणून राज्यपालाला त्या राज्याचा प्रमुख असं म्हटलं जाते. आणि वास्तविक म्हणजे त्या राज्यामध्ये वास्तविक जे सत्ता प्रमुख असतात, हे वास्तविक सत्ता प्रमुख मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असते. तर राज्यपालाचा पहिला जो कार्यकारी अधिकार आहे, हा पहिला अधिकार आहे मुख्यमंत्र्याची नियुक्ती करण्याचा अधिकार. म्हणजे त्या घटक राज्यामध्ये विधानसभेची जे कोणती सार्वजनिक निवडणूक होत असते, त्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये ज्या कोण्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं असते, त्या बहुमत मिळालेल्या पक्षाच्या नेत्याची मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करणे. आणि जर कोणत्याच त्या घटक राज्यामध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत जर मिळत नसेल, तर ज्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळालेल्या असतात, त्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी तो प्राचारण करतो. परंतु विरोधी पक्ष जर सत्ता स्थापन करण्यासाठी सक्षम नसेल आणि कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल, तर अशा वेळी राज्यपाल हा संयुक्त मंत्रिमंडळ बनवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. उदाहरण घ्यायचं असलं तर 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये पुलोद नावाचे एक संयुक्त सरकार मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं होतं. आणि दुसरा अधिकार आहे मंत्रिमंडळाची नियुक्ती आणि बडतर्फी करण्याचा अधिकार सुद्धा आहे. आता त्या घटक राज्यामध्ये ज्या कोणा पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं असते, त्या बहुमत पक्षाच्या नेत्याची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली जाते आणि मुख्यमंत्र्याच्या शिफारसीनं किंवा सल्ल्यानं इतर व्यक्तीची नियुक्ती ही मंत्रिमंडळामध्ये करण्याचं काम सुद्धा राज्यपाल करतो. नंतरचं आहे राज्य शासनाला मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा राज्यपाल करत असतो. म्हणजे अनेक वेळा आपण पेपर म्हणून घटना ऐकत असतो की मुख्यमंत्री अनेक वेळा राज्यपालाची भेट घेत असतो. त्या भेटीमध्ये त्यांच्याशी चर्चा होत असते. काही महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर ते महत्वाचे निर्णय राज्यपालाला कळवणे महत्वाचं असते. आणि एखादी मंत्र्यानं काही निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय मंत्रिमंडळाशी चर्चा करण्यात यावा, अशा प्रकारचा सुद्धा सल्ला राज्यपाल देत असतो. अशा प्रकारचे अनेक वेळा राज्य शासनाला मार्गदर्शन करण्याचं काम राज्यपाल करत असतो. नंतर म्हणजे शासन कारभार चालवताना शासन कारभार चालवण्यासाठी एक
लाईन घटक असतात म्हणजे प्रशासन असते, या प्रशासनातील अनेक नोकर वर्गाचे अनेक अधिकाऱ्याची नियुक्त्या करण्याचं कार्य सुद्धा राज्यपालाला करावं लागतं. म्हणजे वास्तविक या नियुक्त्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळच करत असते, पण औपचारिक मान्यता राज्यपाल त्यांना देत असतो. म्हणजेच राज्यपाल हा वाला विद्यापीठाचा कुलपती असतो आणि कुलपती असल्यामुळं प्रत्येक विद्यापीठाच्या उपकुलगुरूची नियुक्ती करण्याचं कार्य सुद्धा राज्यपालाला करावं लागते. परंतु या सगळ्या ज्या नियुक्त्या असतात त्या औपचारिक असतात. सगळ्या ज्या नियुक्त्या वास्तविकतेमध्ये ज्याप्रमाणे केंद्रामध्ये आपला प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ करत असते, त्याचप्रमाणे प्रत्येक स्टेटमध्ये सुद्धा सगळ्या या नियुक्त्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ करत असते आणि औपचारिक मान्यता राज्यपाल त्यांना देत असते. तर राज्याचा महाधिवक्ता असो, लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष असो किंवा त्यातील सदस्य असो आणि त्याच पद्धतीनं जे जिल्हाधिकारी आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, जिल्ह्यातील न्यायाधीश आहेत, म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचा अधिकार आणि सरन्यायाधीशाची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीचा असतो. परंतु जिल्ह्यातील जे काही न्यायालय आहेत त्या न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राज्यपालाचा असतो. आणि ह्या राज्याचा कारभार सुव्यवस्थित चालवण्यासाठी जे वरिष्ठ दर्जाचे जे प्रशासकीय अधिकारी असतात, या प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचं कार्य सुद्धा राज्यपालाला करावं लागते. तर हे झाले राज्यपालाचे कार्यकारी अधिकार. नंतरचा अधिकार आहे विधिविषयक अधिकार. आता जशी भारताची जी संसद आहे, ही भारताची संसद इन्क्लुडिंग राष्ट्रपती म्हणजे लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून ही भारताची संसद बनलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक घटक राज्याचे जे विधिमंडळ असते, हा प्रत्येक घटक राज्याचं विधिमंडळ, विधानसभा आणि विधान परिषद म्हणजे काही स्टेटमध्ये विधान परिषद द्वितीय सभागृह आहे किंवा आणि काही स्टेटमध्ये नाही आहे. फक्त भारतातल्या एकूण 6 स्टेटमध्ये द्वितीय सभागृह आहे. तर त्या राज्यातील जे विधिमंडळ आहे, हे विधिमंडळ विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाला मिळून ती विधिमंडळ बनत असते. म्हणून राज्यपाल हा त्या विधिमंडळाचा सदस्य जरी नसला तरी त्याचा एक महत्वाचा घटक असतो. म्हणून राज्यपालाला काही कायदेविषयक म्हणजे त्याला विधिविषयक काही अधिकार प्राप्त झालेले आहेत. पहिला अधिकार आहे राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचे दोन्ही सभागृहाचं अधिवेशन आमंत्रित करण्याचा अधिकार हा राज्यपालाला आहे. म्हणजे वर्षातून कमीत कमी 2 वेळा त्या विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा राज्यपालाला आहे. म्हणजे दोन्ही अधिवेशनामधलं जे अंतर आहे, हे दोन्ही अधिवेशनामधलं अंतर हे 6 महिन्यापेक्षा जास्त असावं नाही, अशा प्रकारचं घटनेमध्ये घटनात्मक बंधन आहे. दुसरा जो कायदेविषयक अधिकार आहे म्हणजे जे सार्वत्रिक निवडणूक आहे, ह्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर जे सार्वत्रिक निवडणुकीनंतर जे कोणतं सरकार स्थापन होत असते, ते सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही म्हणजे विधिमंडळाच्या एका सभागृहाला किंवा दोन्ही सभागृहाला उद्देशून भाषण करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. आणि त्या भाषणातून म्हणजे भावी येणारं हे जे सरकार असते, राज्यातील जे सरकार असते, हे भावी सरकार भविष्यामध्ये कोणत्या योजना बनवणार आहे, म्हणजे सामाजिक कल्याणाचा असो, शैक्षणिक कल्याणाचा असो किंवा आर्थिक धोरण असो, या सरकारचे धोरण कसे राहतील, कोणते धोरण राहतील, काय करणार आहेत, काय नाही करणार आहे, त्या संदर्भात आपल्या भाषणातून राज्यपाल शासनाचे ध्येय धोरण मांडण्याचा प्रयत्न करत असतो. तिसरा जो अधिकार आहे विधानसभेत म्हणजे विधानसभेच्या मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. म्हणजे त्या विधानसभेमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत जर नसलं तर तो विधानसभा भंग करण्याचा सल्ला मुख्यमंत्री राज्यपालाला देते आणि नंतर ते विधानसभा भंग करण्याचं काम सुद्धा राज्यपाल करू शकतो. आता विधिमंडळाने प्रत्येक विधेयक संमत केल्यानंतर म्हणजे कोणत्याही प्रकारचं विधेयक असो, ते विधेयक एक तर आपण पहिल्यांदा सामान्य विधेयक असेल तर आपण दोन्ही सभागृहामध्ये मांडू शकतो, एक तर विधानसभेत किंवा विधान परिषद दोन्ही सभागृहामध्ये मांडता येते. परंतु अर्थविधेयक असेल तर हे अर्थविधेयक आपल्याला प्रथम विधानसभेमध्येच मांडावं लागते. तर कोणत्या प्रकारचे विधेयक असतो, जोपर्यंत त्या विधेयकावर राज्यपालाची सही होत नाही तोपर्यंत त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही. म्हणजे अतिशय महत्वाचा अधिकार हा राज्यपालाचा आहे.
आणि राज्यपालाने त्या विधेयकावर सही केल्यानंतर त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत असते. नंतरचा अधिकार आहे की काही जे विधेयक आहेत, अशा काही विधेयक म्हणजे ज्याप्रमाणे कायदे निर्मिती करण्याची प्रोसेस सेंटरमध्ये आहे, त्याच पद्धतीची प्रोसेस हे राज्यामध्ये आहे. म्हणजे लोकसभेनं संमती दिल्यानंतर राज्यसभेकडे जाईल, राज्यसभेनं संमती दिल्यानंतर ते राष्ट्रपतीकडे जाते आणि राष्ट्रपतीने त्या विधेयकावर सही केल्यानंतर त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत असते. त्याच पद्धतीची प्रोसेस हे स्टेटमध्ये आहेत. म्हणजे विधानसभा, विधान परिषदेनं त्याच्यावर सही संमती दिल्यानंतर जोपर्यंत राज्यपाल त्या विधेयकावर सही करत नाही तोपर्यंत त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही. परंतु त्या राज्यातील काही विधेयक असे आहेत काही विधेयक असे आहेत की ते विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवून राज्यपाल ठेवू शकते आणि राष्ट्रपतीनं त्या विधेयकाला संमती दिल्यानंतर त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत असते. उदाहरण, दोन राज्याचा व्यापार असो, म्हणजे राज्याच्या बाहेर जर राज्याला दुसऱ्या राज्याशी व्यापार करायचा असेल, अशा प्रकारचे काही विधेयक असेल किंवा उच्च न्यायालयाचे काही अधिकार कमी करणारे विधेयक असेल, असे विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या संमतीसाठी हा राखून ठेवतो. नंतरचा कायदेविषयक अधिकार आहे की विधान परिषदेमध्ये 158 जे सदस्य असतात ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तीने आपलं नाव कमवलेलं आहे, म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा फायदा त्या विधान परिषदेला, विधिमंडळाला होण्यासाठी राज्यपाल अनेक जे बुद्धिमान लोक असतात, जे साहित्य क्षेत्रातले बुद्धिमान असो, कला क्षेत्रातले बुद्धिमान असो किंवा विज्ञान क्षेत्रातले बुद्धिमान असो किंवा एखादी सहकार क्षेत्रातील व्यक्ती असो किंवा एखादी सामाजिक कार्यकर्ते असो, अशा विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची नियुक्ती विधान परिषदेमध्ये करण्याचा अधिकार हे राज्यपालाला आहे. नंतरचा अधिकार आहे अँग्लो इंडियन जमाती. कारण बऱ्याच दिवसापासून अँग्लो इंडियन जमाती आपल्या भारतात आहेत, प्रत्येक स्टेटमध्ये त्या दिसून येतात. तर अशा लोकांना जर योग्य प्रतिनिधित्व मिळालं नाही तर राज्यपाल एक किंवा दोन व्यक्तीची नियुक्ती करण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालाला दिलेला आहे. नंतर आहे विधिमंडळाचे अधिवेशन चालू जर नसेल आणि एखादी त्या राज्यामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कुठल्या प्रकारचा जर कायदा नसला तर अशा परिस्थितीला नियंत्रित आणण्यासाठी एखादी वटहुकूम काढण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालाला दिलेला आहे. अशा वटहुकूम काढल्यानंतर या वटहुकुमाला जोपर्यंत विधिमंडळाची मान्यता नसते तोपर्यंत, म्हणजे वटहुकूम काढल्यानंतर लगेच त्या विधिमंडळाचं अधिवेशन भरेल, त्या अधिवेशनामध्ये त्या वटहुकुमाला 6 आठवड्याच्या आत विधिमंडळाची मंजुरी जर मिळाली नाही तर तो वटहुकूम रद्द समजण्यात येत असतो. नंतरचा अधिकार आहे आर्थिक अधिकार. आता राज्यपालाला आर्थिक अधिकार सुद्धा प्राप्त झाले आहेत. राज्यपालाच्या संमतीशिवाय कुठलेही धनविधेयक असो, म्हणजे पैशाच्या बाबतीतलं कोणतेही विधेयक असो, हे जुने कर म्हणजे नवीन कर लावणे असो, जुने कर रद्द करणे असो किंवा एखादी त्या करामध्ये दुरुस्ती असो, अशा प्रकारचे कोणते धनविधेयक असो, म्हणजे पैशाच्या बाबतीतले कोणते अर्थविधेयक असो, जोपर्यंत राज्यपाल त्या अर्थविधेयकाला संमती देत नाही तोपर्यंत कोणतेही अर्थविधेयक हे विधानसभेत मांडता येत नाही. नंतर प्रत्येक वर्षात जो आर्थिक अंदाजपत्रक असते, आर्थिक अंदाजपत्रक जर विधिमंडळात सादर करायचं असेल, मांडायचं असेल, तर जोपर्यंत राज्यपाल त्याला संमती देत नाही तोपर्यंत त्या विधिमंडळात मांडता येत नाही. नंतर कोणते अनुदानाची, म्हणजे राज्यपालाच्या शिफारसीशिवाय कोणत्या अनुदानाची मागणी करता येत नाही. नंतर आहे ज्या राज्याची संचित निधी असते, ह्या राज्याच्या संचित निधीवर राज्यपालाचं नियंत्रण असते आणि त्या सरकारला, म्हणजे राज्यातील सरकारला जर त्या संचित निधीतील पैसा जर खर्च करायचा असेल तर जोपर्यंत राज्यपाल त्याला संमती देत नाही तोपर्यंत त्या पैशाचा खर्च सुद्धा शासनाला करता येत नाही. नंतरचा आर्थिक अधिकार आहे जे स्थानिय स्वशासन संस्था आहे, जे ग्रामीण स्थानिय स्वशासन संस्था असो किंवा शहरी स्थानिय स्वशासन संस्था असतो, यांना एक आर्थिक अनुदान देण्याचं काम शासन करत असते, राज्य शासन करत असते. तर हा पैसे दिल्यानंतर याला आर्थिक मदत दिल्यानंतर त्या आर्थिक खर्चाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी दर 5 वर्षांनी राज्यपाल एक वित्त आयोगाची स्थापना करू शकतो आणि त्या खर्चाचा आढावा घेऊ शकतो. अशा प्रकारचे आर्थिक अधिकार राज्यपालाला प्राप्त झालेले आहेत. नंतरचा अधिकार आहे न्यायविषयक अधिकार. ज्याप्रमाणे राष्ट्रपतीला काही न्यायविषयक अधिकार प्राप्त झाले आहेत, त्याच पद्धतीने राज्यपालाला सुद्धा काही न्यायविषयक अधिकार प्राप्त झाले आहेत. न्यायविषयक म्हणजे
जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात, या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. परंतु म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये अशा न्यायाधीशाची नियुक्ती करताना राष्ट्रपती हा राज्यपालाचा सल्ला घेत असतो. परंतु राज्यपालांना हा सल्ला दिल्यानंतर तो मानलाच पाहिजे असे कुठल्या प्रकारचं बंधन त्या राष्ट्रपतीवर नाहीये. दुसरा न्यायविषयक अधिकार आहे जे जिल्हा स्तरावरील जे न्यायालय आहेत त्या न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. त्यांची बढती म्हणा, बदली असो किंवा नियुक्ती असो किंवा पदच्युती असो, ह्या सगळा अधिकार हा राज्यपालाला दिलेला आहे. नंतर आहे ज्या राज्य सरकारच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जे काही कायदे आहेत आणि राज्य सरकारच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कायद्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा मिळालेली आहे किंवा मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेली आहे किंवा जीवन कारावासाची शिक्षा मिळालेली आहे, अशा प्रकारच्या शिक्षा बदलवून देण्याचा किंवा त्या माफ करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. परंतु केंद्र सरकारच्या एखादी कायद्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला शिक्षा जर झाली असेल तर अशा प्रकारचा शिक्षा माफ करण्याचा अधिकार राज्यपालाला दिलेला नाहीये. आता हे विवेकाधीन अधिकार. भारतीय संविधानाच्या 163व्या कलमामध्ये आपण राज्यपालाला काही विवेकाधीन अधिकार दिलेले आहेत. जे विवेकाधीन अधिकार संपूर्ण भारताचा सर्वोच्च शासन प्रमुख असूनही जे विवेकाधीन अधिकार राष्ट्रपतीला मिळालेले नाहीत, असे विवेकाधीन अधिकार भारताच्या राज्यपालाला मिळालेले आहेत. म्हणजे जर ज्या विधानसभेची निवडणूक असते त्या विधानसभेची सार्वजनिक निवडणूक झाल्यानंतर त्या विधानसभेत कोण्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तर राज्यपाल आपल्या विवेकाचा म्हणजे विवेक बुद्धीचा वापर करून त्या घटक राज्यामध्ये ज्या कोणा पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तर बहुमत नसलेल्या जर विरोधी पक्षाला सरकार स्थापन जर करू शकत असेल तर त्याला सुद्धा तो प्राचारण करू शकतो किंवा तिथे संयुक्त मंत्रिमंडळ बनवण्याची जर काही व्यवस्था असेल करू शकत असेल असा सुद्धा प्रयत्न राज्यपाल करत असतो. म्हणजे उदाहरण 1978 साली महाराष्ट्रामध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही होतं, त्यामुळे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एक पुरोगामी लोकशाही दलाचं मंत्रिमंडळ निर्माण करण्याचं काम राज्यपालांनी केलं. नंतर जर त्या विधानसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल आणि संयुक्त मंत्रिमंडळ बनवणे शक्य नसेल, विरोधी पक्षही आपलं सरकार बनवत नसेल तर ते विधानसभा भंग करण्याचं काम सुद्धा राज्यपाल करतो. अशा प्रकारचा अहवाल तो राष्ट्रपतीला पाठवत असतो. किंवा त्या विधानसभेत सत्ता पक्षाने आपला जर विश्वास गमावला असेल तर अशा प्रकारचा अहवाल गोळा करून तो राष्ट्रपतीला पाठवत असतो आणि तिथे राज्य आणीबाणी हा घोषित करण्याचं काम सुद्धा राज्यपाल करतो. अशा प्रकारचे काही विवेकाधीन अधिकार राज्यपालाला मिळालेले आहेत. म्हणजेच त्या संविधानानुसार जर त्या राज्याचा कारभार चालवला जात नसेल तर 356 तिथे 65 झाले 356व्या कलमाच्या अंतर्गत राज्य आणीबाणी घोषित करण्याचं काम राज्यपाल करू शकतो. नंतरचा इतर अधिकार. राज्यपाल हा राज्याचा प्रथम नागरिक असतो, त्यामुळे त्याला उत्सव मूर्ती म्हणून त्याला काम करावं लागते. विविध राजकीय समारंभाला जाणे, कार्यक्रमांना भेटी देणे, पारितोषिके, पदव्या, सन्मानजनक बक्षिसे देण्याचं काम सुद्धा राज्यपाल करतो. अनेक वेळा विद्यापीठामध्ये अनेक वेळा आपण बातम्या ऐकल्या आहेत की विद्यापीठातील ज्या गोल्ड मेडल असो, PhD डिग्री असो, MPhil डिग्री असो, अशा पदवी देण्याचं काम हे राज्यपालाच्या मार्फत केलं जात असते. आणि राज्यातील जे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतात हे वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन म्हणजे उपस्थित राहण्याचं काम सुद्धा राज्यपाल करत असतो. हे विदेशातून येणारे पाहुणे त्यांचं स्वागत करणं किंवा परत राष्ट्रातून आलेले राजदूत असो यांचं स्वागत करण्याचं काम हे राज्यपालाला करावं लागते. आता ज्या राज्यामध्ये राष्ट्रपती आणीबाणी लागत असते त्या राज्याचा प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी हे राज्यपालाला पार पाडावी लागते आणि राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून त्याला सुद्धा राज्यावर नियंत्रण ठेवावं लागते. तर काही वेळा राष्ट्रपती राज्यपालाकडे केंद्रशासित प्रदेशाचा सुद्धा कारभार सोपवू शकतात. अशा प्रकारचे इतर अधिकार सुद्धा राज्यपालाला करावे लागतात. आता पाहू आपण राज्यपालाची भूमिका. आता आपण पाहिलं की राज्याचा जो शासन प्रमुख असतो हा राज्यपाल असतो आणि राज्यपालाच्या नावाने संपूर्ण
राज्याचा हे शासन कारभार चालत असते आणि त्याला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची तरतूद भारतीय संविधानात केलेली आहे. परंतु प्रत्यक्षात तो एक राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून तो शासन कारभार चालवत असतो. तर राष्ट्रपती हा अतिशय राज्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असतो, कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा एक दुवा म्हणून तो कार्य करत असतो. परंतु राज्यपाल हा अनेक वेळा म्हणजे राज्यपालामुळेच त्या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहू शकते. परंतु हा राज्यपाल पक्षपाती स्वरूपाचा जर असला तर त्या राज्यामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते, म्हणजे स्थिर सरकार स्थापन करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. कधी कधी हा राज्यपाल पक्षपाती भूमिकेतून वागताना आपल्याला दिसतो. आता आपण त्याचं उदाहरण आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलंच आहे की महाराष्ट्रामध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळं बीजेपीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं आणि त्यामुळं रात्री मुख्यमंत्र्याची शपथविधी देण्याचं काम सुद्धा आपण या महाराष्ट्रामध्ये पाहिलं. तशा प्रकारची पक्षपाती भूमिका घेताना कधी कधी राज्यपाल दिसून येते. ही पक्षपाती भूमिका हा फक्त भाजप सरकारमध्येच घडून आलेला अशातला भाग नाही. काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा अशा पक्षपाती भूमिका घेतलेली, राज्यपालांची पक्षपाती भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. तरी पण राज्यपालाच्या घटक राज्याचा अतिशय महत्वाचा म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यातील अतिशय महत्वाचा दुवा म्हणून कार्य करताना आपल्याला दिसून येतो. इथे आपण हा टॉपिक समाप्त झाला आणि आपण नंतरच्या टॉपिक मध्ये दुसरे युनिट पाहू.